मित्रांनो, संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि पटकन लाईक सबस्क्राईब शेअर करा, कारण की जो कोणी गणपती बाप्पाचे दर्शन करतो, लाईक करतो, तो गणपती बाप्पा त्यांच्या सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण करतात। गणपती बाप्पा हे सर्व विघ्न दूर करणारे आहेत, सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करणारे आहेत, सर्व संकटांचे नाश करणारे आहेत आणि आपल्या मुला मुलींची प्रगती करणारी आहेत। जर तुम्हाला अभ्यासात आपले मुलं अभ्यास करत नसणार, अभ्यासात त्यांचं मन लागत नसणार, चिडचिड करत असतील, तर गणपती बाप्पा समोर असा दिवा लावायचा आणि गणपती बाप्पाला तो संध्याकाळी ओवाळून त्याच दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करायचं। मातीची कोरी अशी पंती असेल तरी चालेल, नाही तर कणकेचा दिवा बनवा तो सुद्धा चालेल। तर तुम्हाला या दिव्यामध्ये थोडी चिमूटभर हळद टाकायची। जर आपण हळद टाकली या दिव्यामध्ये तर गणपती बाप्पाचा आपल्यावर आणि महालक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद राहतो। जर आपण गणपती बाप्पा समोर जो दिवा चालू आहे त्याच्यामध्ये थोडी काळी तीळ सफेद तीळ जर टाकली तर याच्याने महालक्ष्मी प्रसन्न होते। जर आपण तांदूळ टाकले तर याच्याने सुद्धा महालक्ष्मी सर्वात जास्त प्रसन्न होते। आणि गणपती बाप्पाला सिंदूर वर्ण म्हटलं गेलं आहे, तर गणपती बाप्पाला सिंदूर नक्की अर्पण करा। सिंदूर अर्पण केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। तर गणपती बाप्पाला आपल्या मनातल्या इच्छा सांगा, मुला मुलींचे आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य व्हावे, मुला मुलींचे लग्न जुळवावे अशी कामना करावी। संकष्टी चतुर्थी ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मुलांना नजर लागली असेल, जर ते चिडचिड करत असतील, काहीही आपल्या घरातल्यांना मोठ्यांना उनदुन बोलत असेल, तर आईने हा उपाय करा। मुलगा असो की मुलगी, आजकाल एक मुलगी पण राहते, सर्वांना खूप जण म्हणतात की मला एक मुलगी आहे तरी पण मला त्याच्यात समाधान आहे। तरी पण आपल्या मुलीसाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकतात। मुलीसाठी सुद्धा उपाय केला, मुलगा राहिला तरी सुद्धा चालेल, कारण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व काही आपले विघ्न तर दूरच होतात, पण त्याशिवाय आपल्या मुला मुलींना आशीर्वाद प्राप्त होतो। तर मुलं जर काही चिडचिड करत असतील, मोठ्यांना काही उनदुन बोलत असतील, तर संध्याकाळी एक ताट घ्या आणि त्यावर थोडे तांदूळ टाका, थोडे हळद कुंकू साईडला ठेवा आणि तो दिवा असा पंती सुद्धा चालेल, कणकेचा बी चालेल, आणि त्या दिव्याने तुम्ही अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घ्या। हळद कुंकू अक्षदाने गणपती बाप्पाच्या त्या दिव्याने ओवाळून घ्या। नंतर जे मुलं चिडचिड करत आहेत त्यांना हाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि याच दिव्याने त्या मुलांचे औक्षण करायचे, पूजा करायची। आणि जे ताटात आपण थोडे असे हळद आणि कुंकू जर टाकले असेल तुम्ही, तर हेच हळद आणि कुंकू तुम्हाला मुलांना लावायचे, कारण की याच्याने मुलं चिडचिड